हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता चाललाय मम्मीचा सकाळचा स्वयंपाक आणि स्वयंपाकामध्ये मम्मी बनवते आता आमटीची भाजी बनवायला लागले. आता मम्मी आमटीची भाजी कशी बनवत असते ते तुम्हाला सांगते. तर पहिल्यांदा आमटीची भाजी स्वच्छ धुवून घ्यायची, तिला एक टोमॅटो टाकायचं आणि शिजवून घ्यायची. शिजवून झाली का एका परातीमध्ये काढायचं, तिला छान मॅश करायचं, शेंगदाण्याचा कूट टाकायचा, मीठ टाकून मॅश करून घ्यायचं चांगलं व्यवस्थित. आणि आता कसं ओली मटरचा सीझन चालू आहे आणि ओली मटरचा सीझन चालू असला की मम्मीला काय सवय आहे कुठल्याही पण भाजीत ओली मटर टाकायची. आणि ओली मटर अशी आहे की ती कशा जरी टाकली तरी छानच लागते, त्यामुळे मम्मी आता भाजीमध्ये पण टाकते. तर तेल गरम करायचं, जिरे टाकायचे, नंतर खोबरं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकायची, भरपूर अशी ओली मटर टाकायची, छान फ्राय करून घ्यायची. आणि एकदम छान अशी ओली मटर भाजून झाली का नंतर भाजी टाकायची, उकळी काढायची एक. इथं चालले संजय साहेबांसाठी वेगळं, कारण संजय तिखट खात नाही, त्यामुळे संजयसाठी वेगळं करावंच लागतं. कुठं जरी गेलं तर संजयसाठी सेपरेट हे करावं लागतंच. नंतर इथं बघू शकता छान अशी ओली मटर फ्राय होत आली. नंतर गरगटलेली जी भाजी आहे ती टाकायचा आणि मिरची साईडलाच बारीक करून घेतली होती ती मिरची पण टाकायची, मिक्स करायचं. मस्त अशी आपली आमटीची भाजी तयार झाली. सकाळची देवपूजा वगैरे झाली करून. आणि नंतर आज आहे 31 तारीख. 31 तारीख म्हणले की काय सगळ्यांच्या घरी काही ना काहीतरी स्पेशल तर असतंच. त्यातल्या त्यात चिकन मटन जास्त करून असतं. आता आम्ही काही चिकन मटन बनवणार नाही, संध्याकाळी पुरणपोळी बनवतोय, त्यामुळं जाणाऱ्या वर्षाचा शेवट आम्ही गोड खाऊन करणार आहे. भाजी झाली बनवून मम्मीनी. आता भाजी बनवून झाली की लगेचच भाकरी पण बनवून घेतल्या. भाकरीमध्ये आता थंडी चालू आहे त्यामुळे बाजरी खायला चांगलं वाटतं. पप्पा काही खात नाहीत, पप्पा मम्मी जास्त खात नाहीत बाजरीच्या भाकरी, व थोडीशी खातात. आणि त्यामुळं आम्ही वगैरे गेलो की मग बाजरीच्या भाकरी बनवत असतो, चांगलं लागतं खायला. आणि थंडीमध्ये कसं बाजरीची भाकरी चवीला लागते, इतर वेळेस बाजरीची भाकरी एवढीच चांगली अशी लागत नाही. मग मी वगैरे गेली का मग बनवत असते मम्मी बाजरीची भाकरी पण. त्यामुळं ज्वारीच्या पण भाकरी बनवलेत आणि बाजरीच्या पण भाकरी बनवलेत, ज्यांना जे आवडेल ते खाऊ शकता. इथं बघू शकता मम्मीच्या भाकरी आहेत. तर आता झालेत बनवून. भाकरी झाले की नंतर भाजी बनवली होती आणि दोडका आणि वल्ली मटार आणि बटाटा हिची सुक्की भाजी पण बनवायची होती. ती भाजी पप्पानी बनवली होती, पण ती पप्पा भाजी बनवत होतं त्यावेळेस मी काहीतरी करत होते, त्यामुळे व्हिडिओ काढायला काय म्हणजे वेळच मिळाला नाही. नंतर पप्पानी इथं भाजी बनवली, मम्मीने गरगट्टा बनवला. मस्त अशी कडक बाजरीची भाकरी खायला मला खूप आवडते, त्यामुळे भाकरी झाली का मी लगेच गॅसवर कडक करत असते आणि मग जेवण करायला बसत असते. तर आता तुम्ही सगळेजण या जेवण करायला. गावाला काही नाश्ता नसतो, जेवणच असतं. आणि इथं चाललंय संजीतचा खेळ. गावाला आले की काय संजीतचं काय तर काय चालूच असतं. झाडांना पाणी लावलं होतं मम्मीनं, त्या पाईपमधून पाणी येत होतं, त्या पाण्यात खेळत होता. आणि इथं सगळी झाडं लावलेत. मम्मीनं जेवण झाले की आता भांडे घासून घ्यायला लागले. आणि आमच्या झाडाला आलं होतं गुलाब. गुलाबाचे आता ह्या म्हणजे असं जानेवारी फेब्रुवारीमध्ये भरपूर अशी गुलाबाची फुलं लागतात, कळ्या पण लागलेत. तर तुम्हाला दाखवते पण झाडाला किती छान असं गुलाब लागलेत. रेड कलरची फुलं आहेत. थोडं वेगळ्याच म्हणजे वेगळ्याच प्रकारचं फुल आहे, असं मोठ्या पाकळ्यांचं नाही, नाजूक अशा पाकळ्यांचं आहे, पण एकदम छान आहे. आणि मी कधीच गुलाबाला फुलं लागली तर तोडत नाही, मला आवडत नाहीत गुलाबाची फुलं तोडायला. म्हणजे फुलं म्हणजे गुलाबच नाही, कोणतं पण फुलं असे नाही का मला तोडायला आवडत नाही. असं झाडाला किती छान दिसते, शो पण वाटतो असं, त्यामुळे मी गुलाबाला किती जरी फुलं लागले तर मी अजिबात तोडत नाही, झाडाला तसंच ठेवत असते मी. आता दुपारचं जेवण वगैरे झाले की थोडं बसलो. नंतर आता मम्मीचं चाललं आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. आणि चुलीवर करायला चांगलं वाटतं, त्यामुळं मम्मी काय म्हणली चुलीवर बनवू. आणि खरं सांगायचं झालं तर चुलीवर फक्त डाळ शिजवली, बाकीच्या ज्या पोळ्या आणि आमटी आणि डाळ शिजवली असेल, बाकीच्या पोळ्या भात आहे तर गॅसवरच केला. झालं काय मम्मीला आली चटणी. आणि आमच्या घरी डंक पण आहे, गिरण पण आहे, त्यामुळे मग मी चटणी करायला गेले. आणि चुलीवर काय मला तर जमत नाही जास्त करायला, म्हणजे कोणतर जाळ घालायला असेल तर जमतं, पण स्वतः जाळ घालून एवढं येत नाही मला करायला, त्यामुळे मी सगळं सामान आतमध्ये घेऊन गेली. आणि नंतर मग आतमध्ये मीच पोळ्या लाटल्या, मम्मीने तोपर्यंत चटणी वगैरे करून घेतली. नंतर डाळ शिजली का त्याच्यामध्ये गूळ टाकला, सुंठ बडीशेप टाकले आणि चुलीवर परतून घेतली. आता मी चाळणीमध्ये बारीक करून घ्यायला लागले. आणि आता मग मी आमटी पण बनवायला लागले. डाळ झाली वाटून, आता आमटी बनवून घ्यायला लागली. आमटी झाली का नंतर आमटी झाली का लगेचच मम्मीला चटणी आली होती, त्यामुळं मम्मी चटणी करायला गेली. मम्मी हसत होती, काय तर जोक झाला होता, आता काय झालं ते मला आठवेना. व्हिडिओ आता 31 तारखेचा आहे त्यामुळं. आणि इथं बघू शकता आमटी मम्मी आता चुलीवर चाळ, पण तसं म्हणलं तर कसं जळण आहेत तर आमच्याकडे एवढं असं चांगलं नाही, विकत आणलं होतं. आणि त्यातल्या त्यात पप्पा कशाचं घेऊन आले काय माहिती, त्याला जाळच लागत नाही जास्त, त्यामुळं जाळ कमी धूर जास्त होत होता, तशातच केली आमटी. चांगली झाली होती आमटी पण. आता आमटी बनवण्यासाठी मम्मीने काय केलं होतं, तेल गरम करायचं, तेल गरम झालं की जिरे मोहरी टाकली, नंतर कांदा टोमॅटोची पेस्ट पण टाकली होती, खोबरं लसूण कोथिंबीर पण टाकले होते, थोडी चटणी टाकायची आणि जे डाळ शिजवलेलं पाणी आहे ते पाणी टाकून मस्त अशी आपली आमटी तयार झाली.
आणि कोण पण काय करतं, दळण वगैरे दळायला आलं की काय चाललंय स्वयंपाक, कसं चाललंय ते बघत बसतंच. आणि बसले होते खुर्चीवर, पाय हलवत चालू होतं. मी त्यांना म्हटलं पाय हलवू नका, मी व्हिडिओ काढते. मग गप्प बसले. बघता बघता आपल्या चॅनलचे 50,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. त्यामुळे आता गावी पण होते आणि सबस्क्रायबर पण 50,000 झाले होते. त्यामुळे छोटंसं सेलिब्रेशन केलं, केक आणला होता. 31 डिसेंबर पण झालं आपलं आणि 50,000 सबस्क्रायबर पण पूर्ण झाले. त्यामुळं मी, संचित आणि चकुली बसलो होतो. आम्ही तिघांनी मिळून केक आहे तर कट केला. केक खरंच खूप मस्त होता. आणि 50,000 आता जास्त झालेत, 51-52,000 सबस्क्रायबर झालेत. पण 31 तारखेला नुकतेच 50,000 सबस्क्रायबर झाले होते. त्यामुळे मस्त असं आपलं छोटंसं सेलिब्रेशन केलं. तर तुम्हा सगळ्यांना म्हणजे थँक्यू. तुमच्यामुळेच माझे 50,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. मग काय मस्त असं केक कट करून घेतला. त्यांना मी म्हटलं होतं असं यूट्यूबचं चिन्ह पण असं मला काढायचं होतं, लोगो यूट्यूबचा. पण गावाला कसं एवढं त्यांना प्रॉपर जमत नाही. त्यामुळे ते काय म्हणले मला काही जमणार नाही आणि जरी केलं तर ते व्यवस्थित नाही झालं तर केकच खराब दिसेल. मग तसं म्हणल्यावर मग काय नकोच म्हणलं, जाऊ द्या फक्त 50 केक काढा. मग त्यांनी आपलं 50 आणि केक काढून दिलं आणि मस्त असं तयार वगैरे झालो. केक वगैरे कट केला, सगळ्यांनी खाल्ला, सगळ्यांना चारला. दळायला पण कोण ना कोण येतच असतं, त्यांना पण केक आहेत तर खायला दिला आणि मस्त असं छोटंसं सेलिब्रेशन केलं. झालं काय पुरणपोळ्यांचा स्वयंपाक. मी तुम्हाला सांगितलंच, मम्मीला चटणी आली होती त्यामुळं मम्मी गेली चटणी करायला आणि मी छोकुलीने दोघींनी मिळून पोळ्या आहे तर लाटून घेतल्या. आमटी तर काय मम्मीनंच केली होती, पोळ्या मी लाटून घेतल्या आणि गॅसवरच केल्या. त्यामुळे काही दाखवलंच नाही. चुलीवरचं जरा मला दाखवायला आवडतं, त्यामुळे मी काय करत असते यूट्यूबसाठी खास मम्मीला चुलीवर स्वयंपाक करायला लावत असते. मला व्हिडिओ वगैरे काढायचे असतात आणि चुलीवरचं बघायला कसं छान वाटतं. तसं गॅसवरचं काही कॉमनच आहे, सगळी करतातच गॅसवर. म्हणून मी गेली का मम्मीला चुलीवर काही ना काहीतरी बनवायला लावतेच. आणि इतर वेळेस मम्मी काही बनवत नाही, मी गेल्यावर सांगत असते. तसं चुलीवरचा स्वयंपाक आहे तर खूप मस्त होतो आणि चवीला पण लागतो. होतं काय पण चुलीवर स्वयंपाक करायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे मग मी काय करते, कधी पण चुलीवर स्वयंपाक बनवायचं म्हणलं की मग लवकरच स्वयंपाकाला सुरुवात करते. आज मम्मीला पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक चुलीवर करायचा होता. पण तिला लागलं मग तेच काम आणि आम्हा दोघींना तर काही जमलंच नाही चुलीवर करायला. मी चुलीवर स्वयंपाक करू शकते, पण कोणतर जाळ वगैरे घालायला असेल तर करू शकते. मी स्वतःला जाळ घालून करायचं म्हणल्यावर एवढाच जमत नाही मला. चांगली चूल पेटलेली वगैरे असेल तर येतं करायला. पण आता आमची कसं चूल पण नाही, ती शिगडीच आहे आणि त्या शिगडीमध्ये कसं एवढा चांगला प्रॉपर असा जाळ व्यवस्थित लागतच नाही. ते मम्मीलाच जमतं, मला तर अजिबातच जमत नाही ते. त्यामुळं मी आमटी झाली का लगेचच आतमध्ये चपात्या पोळ्या केल्या. पप्पा काय पोळ्या खात नाहीत, त्यामुळे पप्पांना चपात्या बनवाव्या लागतं. सेपरेट भाजी काहीतरी बनवावी लागते. आमटी पण खात नाहीत, फक्त भात असतो त्यांचं खायचं म्हटलं तर. त्यामुळं पुरणपोळ्याचा स्वयंपाक जास्त मम्मी करतच नाही. ज्यावेळेस आम्ही सगळे जाईल ना त्यावेळेसच पुरणपोळ्यांचा स्वयंपाक असतो, नाहीतर इतर वेळेस नाही बनवत. एकटीसाठी तर कोणच बनवत नाही. पप्पा एक घाससुद्धा खात नाहीत पोळ्याचं. लहान होते तेव्हापासून ते तर म्हणतात, मला आठवत पण नाही मी कधी पुरणपोळी खाल्ली असेल. तेव्हापासून त्यांना आवडत नाही पुरणपोळी खायला. त्यामुळं मम्मी काहीतरी एखादा सण वगैरे असेल तर आपले 2-3 करायच्या म्हणून करत असते. चला तर आमचं छोटंसं सेलिब्रेशन आहे तर करून झालं. लगेच जेवण वगैरे करायला बसलोय. या तुम्ही पण सगळेजण जेवण करायला. आणि आमचं 31 डिसेंबरचं छोटंसं सेलिब्रेशन पण झालं आणि 50,000 सबस्क्रायबरचं पण सेलिब्रेशन झालं. चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. तर बाय.